मुंबईत पोलिसांचं महिला आंदोलकांशी गैरवर्तन, पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, रोहित पवार आक्रमक। राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास, पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप। अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम, प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका। कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारची आज दुपारी महत्त्वाची बैठक, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला उपस्थित राहणार। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का याकडे लक्ष। पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक मांडणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मसुद्याला मंजुरी देणार। मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींचं आश्वासन। विद्यार्थ्यांच्या अंगावर पॅलेट गनच्या जखमा, पॅलेट गन वापराला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार, सोनिया गांधींची पोस्ट। केंद्रावर तीव्र शब्दात टीका। पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं, पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा। दरम्यान सुनेत्रा आणि पार्थ पवारांचा विलीनीकरणाला विरोध, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला टाळं, 15 दिवसांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द। ताकात माशी आणि कांदा भजीत प्लास्टिक आढळल्याने एफडीएची कारवाई। पुण्यात कात्रज हत्या प्रकरणातील संशयिताची बोनेटवर बसवून धिंड, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून चौकशीचे आदेश। व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांवर चौकशीची टांगती तलवार। शिर्डीत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद, साई समाधीवर बसल्याने अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त, पालकमंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे निर्देश।